भगवद्गीतेला अलौकिक ज्ञान असे म्हटले आहे. जे आत्म्याशी संबंधित आहे, परमात्म्याशी संबंधित आहे, जीवनाच्या उद्देशाशी, भक्तीशी संबंधित आहे. हे सर्वात जास्त आवश्यक असे ज्ञान आहे. तेव्हा मनुष्य दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्र होतो. येथे भगवंत त्याच दिव्य ज्ञानाबद्दल बोलतात. दुसरी गोष्ट म्हणजे जो कोणी हे दिव्य ज्ञान प्राप्त करतो तो प्रबुद्ध होतो. कारण आजही मनुष्य त्यासाठी किती प्रयत्नशील आहे आणि त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे आपला हा गीता जीवनी प्रकल्प. कसे तर भगवंत ज्याप्रमाणे शाश्वत आहे तसे भगवंतांचा उपदेशही, भगवंतांची वाणीही शाश्वत आहे. यावरून आपण भगवान श्रीकृष्णांचे सामर्थ्य समजू शकतो, हो की नाही? आपल्याला माहीत आहे की भगवान श्रीकृष्ण हे चंद्रवंशी या कुळातील होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीराम हे सूर्यवंशी कुळातील होते. आणि त्यांना जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातून कायमच मुक्त करण्याकरता हे भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान घेऊन कार्य करणे आवश्यक आहे. कारण मनुष्याचा जन्मच हा आध्यात्मिक ज्ञान जाणून घेण्यासाठीच तर आहे. आपला भगवंतांशी काय संबंध आहे तो शाश्वत संबंध समजावून घेण्यासाठीच तर आहे. त्याला गुरूंकडे जाऊन, शिक्षकांकडे जाऊन ज्ञान घेऊन परीक्षा देऊन मग पास होता येते, बरोबर? जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल. 4,32,000 वर्षांचा कलियुग आहे. म्हणून भगवद्गीता हा क्षुद्र सांसारिक पंडितांकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रामाणिक ग्रंथ आहे. आणि त्यासाठीच आहे भगवद्गीता जशी आहे तशी. तर आध्यात्मिकदृष्ट्या सशक्त बनण्यासाठी सर्वात पहिली पायरी म्हणजे आध्यात्मिक ज्ञान होय. परित्राणाय साधूनाम किंवा यदा यदा ही धर्मस्य यासारखे श्लोकही याच अध्यायात आहेत बरं का. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी